जेव्हा तिने माझे डोळ्यात पाहून विचारलं, "आदित्य, तुला माझ्याकडून काही हवं आहे का?" तेव्हा माझ्या काळजाची धडधड वाटली. एक इंजिनियर मुलाची आणि त्याच्या देखण्या मालकिणीची ही धुंद करणारी प्रेमकथा. एका छोट्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आलेल्या माझ्यासारख्या मुलाला शहराची वारणे लागली तसे नवीनच होते. मी आदित्य, व्यवसायाने कम्प्युटर इंजिनियर असलो तरी सध्या नोकरीच्या शोधात एका साध्या खोलीत राहायला आलो होतो. ती खोली काय होती? जणू नशिबाने माझ्यासाठी उघडलेलं एक नवीन दारच. एका मध्यमवर्गीय सोसायटीत घरमालकाच्या शेजारीच माझी छोटी खोली होती. घरमालक काका कामाच्या निमित्ताने नेहमीच 2-3 दिवस बाहेर असायचे. घरात फक्त त्यांची पत्नी म्हणजेच संगीता काकू असायची. पहिल्या दिवशी जेव्हा मी माझे सामान शिफ्ट करायला आलो होतो, तेव्हाच माझी नजर त्यांच्यावर पडली आणि मी अक्षरशः गायब झालो होतो. संगीता काकू म्हणजे जणू एखादी साक्षात अप्सराच. वय जरी 30च्या पार असलं तरी त्यांचा सडपातळ बांधा आणि कांचनकांती शरीर बघून कोणाचेही बाणार पेत असं होतं. त्या दिवशी त्यांनी मला एक तलम ड्रेस घातला होता. त्यांची ती चालढाल आणि नखरेल वागणं एखाद्यालाही मोहर जाळ्यात ओढेल असंच होतं. मी त्यांना पाहतच म्हणालो, "येऊ का काकू?" त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं. त्यांच्या बोलक्या डोळ्यात एक वेगळीच चमकत. त्या मिश्किलपणे हसून म्हणाल्या, "ये ना आदित्य, तुझे जेवणाचे काय रे? बाहेरच्या खाण्यापेक्षा माझ्याकडेच मेस लावते. आम्ही दोघेच असतो घरी. मलाही जेवताना कोणाची तरी सोबत हवी." त्यांचा तो लागवी स्वभाव आणि ती जवळीक साधण्याची पद्धत मला सुखावून गेली. मनात विचार आला की हे जणू एखादं रम्य स्वप्नच. मी लगेच होकार दिला. त्या दिवसांपासून आमचा रोजचा संवाद सुरू झाला. मी सकाळी नाश्त्याच्या किंवा रात्री जेवणाला त्यांच्याकडे गेलो की त्यांच्या सौंदर्याची भुरळ मला पडायचीच. काकूंचा तो मधाळ आवाज आणि बोलताना होणारी नजरानजर माझ्या काळजाची धडधड वाढायची. त्यांच्या हाताला कमालीची चव होती. जेवता जेवता आमचे डोळे एकमेकात असे गुंतले की कधी कधी शब्दांची गरजच उरली नव्हती. पहिले 15-20 दिवस मी खूप संस्कारी मुलासारखा वागले. मी कधी नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं नाही, पण मनात मात्र त्यांच्याबद्दलचे कामुक विचार गर्दी करत होते. काकूंच्या घरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध आणि त्यांची ती मखमली त्वचा पाहून माझं संयम तुटत चालला होता. एक दिवस मी रात्रीची वेळ होती. काकूंचे मिस्टर एका कामासाठी 2 दिवसांसाठी बाहेरही गाव जाणार होते. बाहेर गुलाबी थंडी होती आणि हलकासा पाऊसही पडत होता. वातावरणात एक प्रकारचा गारवा असूनही माझ्या शरीरात मात्र एक वेगळीच उष्णता जाणवते. अचानक काकूंचा फोन आला, "आदित्य, अरे पाऊस खूप पडतोय आणि माझ्या घरच्या मागे काही कपडे वाळत घातले आहेत. प्लीज तेवढे काढून घेतोस का?" मी तात्काळ त्यांच्या घरी गेलो. पावसाच्या घरी सरी बसत होत्या आणि त्या एकांत क्षणी संगीता काकू दारात उभ्या होत्या. पावसाच्या काही थेंबांनी त्यांचा चेहरा ओला झाला होता, ज्यामुळे त्यांची मादकता अजूनच वाढली होती. मी कपडे काढून त्यांच्या हातात दिले तेव्हा त्यांचा हाच स्पर्श झाला. तो स्पर्श इतका उबदार होता की माझ्या अंगावर शहारे आले होते. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच नशा होती. त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं, "आदित्य, तुला काही माझ्याकडून पाहिजे आहे का? काही पाहिजे असेल तर डायरेक्ट बोल. असं लाजू नकोस." माझ्या मनातील उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मी धडधडत्या हृदयाने म्हणालो, "काकू, जेव्हापासून तुम्हाला कळले तेव्हापासून माझ्या मनाची तारे तुटली आहेत. मला राहवतच नाही." माझे हे शब्द ऐकून काकूंच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू उमटलं. त्या हसून जवळ आल्या आणि म्हणाल्या, "अरे वेड्या, काळजी नको करूस. ये इकडे." त्यांनी मला त्यांच्याजवळ ओढलं. बाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या आणि आत आमच्या श्वासांची उष्णता वाढत होती. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा त्यांच्या त्या गुळगुळीत आणि मखमली स्पर्शाने माझा भान हरपलं होतं. आम्ही दोघेही जगाला विसरून एकमेकांच्या रेशमी जवळकीत हरवलो होतो. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि थंडीची ती भयान शांतता फक्त पावसाच्या थंबांनी भंग पावत होती. संगीता काकूंनी जेव्हा मला जवळ ओढलं तेव्हा त्यांच्या माझ्या शरीरात जणू वीज संचारली. त्यांचा तो मखमली स्पर्श आणि अंगातून दरवळणारा मोगऱ्याचा सुगंध मला बेभान करत होता. काकूंनी हळूच माझ्या डोळ्यात पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक अमर्याद ओढ होती. त्या म्हणाल्या, "आदित्य, इतके दिवस हे गुपित मनात दाबून ठेवलंस. मला वाटलं होतं तू खूप संस्कारी आहेस,
पण तुझ्या नजरेतला तो हव्यास मी केव्हाच ओळखला होता. मी काही बोलणार तितक्याच त्यांनी त्यांचा मऊसर हात माझ्या गालावरून फिरवला. त्यांचा तो हळूवार स्पर्श माझ्या हृदयाचे ठोके वाढवत होता. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना त्यांच्या कमरेभोवती हात वेधले. काकूंचा तो सडपातळ बांधा आणि त्यांची ती लवचिक कंबर माझ्या हाताला स्पर्श करत होती. तेव्हा माझ्या हाताला एक प्रकारचा थरथराट जाणवला. त्यांच्या खांद्यावर मी डोकं ठेवले आणि एक मोठा उशी श्वास घेतला. त्यांच्या श्वासांची ती उष्णता माझ्या मानेवर जाणवत होती. मी त्यांच्या केसांवरून हात फिरवला आणि त्यांना हळूच आपल्या मिठीत घेतलं होतं. त्याच क्षणी आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटून गेलं होतं. काकू त्यांच्या उन्नत शरीरासह माझ्या हट्टाकट्टा आणि पिळदार शरीराला वेढलेल्या होतं. मी त्यांच्या कानात पुटपुटलं, काकू, तुम्ही इतक्यात देखणं आहात की तुमच्यासमोर एखादी अप्सराही फिकी पडेल. हे ऐकून त्या नजरेत अंधारात लाजून असले. त्यांच्या गाल्यावर पडलेली ती खळी आणि त्यांची ती मदार हसू पाहून मी पूर्णपणे मदोच झालो होतो. खोलीतील मंद प्रकाशात त्यांची ती गोरी पाठ चमकत होती. मी जेव्हा त्यांना अधिक जवळ ओढले तेव्हा त्यांच्या श्वासांची लय माझ्या हृदयाच्या ठोक्याशी जुळत होती. त्यांच्या स्पर्शात अशी ऊब होती की माझ्या आयुष्यातील हिवाळा सणात उन्हाळ्यात बदलला होता. आम्ही दोघे अशा धुनीत होतो की आम्हाला जगाचं भान हरपलं होतं. त्यांनी हळूच माझ्या हनुवटीला स्पर्श करून माझ्या चेहऱ्यावर उचलला. आमच्या नजरेत उघडी चमक आणि एकमेकांबद्दलची ती तृष्णा आता कोणत्याही ओलांडण्याला तयार होती. काकूंनी मिश्किलपणे विचारलं, आता हे भावनिक बंध असेच राहणार की अजून काही हवंय तुला? मी काही न बोलता त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांना अधिक घट्ट आपल्याकडे ओढले. त्यांच्या त्या रेशमी जवळगीत मला एक स्वप्नावत अनुभव येत होता. पावसाच्या त्या रात्री एकांतक्षणी आम्ही दोघेही एकमेकात असे विलीन झालो होतो की दोन आत्मे एक झाले होते. त्यांच्या ओठांची ती हलकी कुसबुस माझ्या कानात एखाद्या संगीतासारखी घुमत होती. माझ्या शरीरातील उच्चदेना आणि त्यांची ती वेडी ओढ यामुळे वातावरणात एक वेगळाच आवेश निर्माण झाला होता. तो रात्रभर चाललेला भावनांचा संगम माझ्या आयुष्यातील सर्वात रम्य आणि खास जाणीव करून देणारा ठरला होता. पण हे तर फक्त सुरुवात होतं. हे नातं आता कोणत्या टोकाला जाणार होतं आणि कर्मांकाला काका आल्यावर काय होणार होतं हे अजून मोठ्या गुपितासारखं काळजाच्या कोपऱ्यात दडलं होतं. तिला तर एखाद्या स्वप्नात अनुभवासारखी सरली होती. बाहेर पावसाचा जोर कमी झाला असला तरी खोलीतल्या आत आमच्या भावनांचा पूर सरला होता. संगीता काकूंच्या ताई रेशमी जवळ की मी इतका हरून गेलो होतो की सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा काकूंच्या शेजारी शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची ती नजाकत आणि सौंदर्यता मला शांतता पाहून मला पुन्हा एक त्यांच्या सौंदर्याची भुरळ पडली. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांची ती कांचनकांती त्वचा अधिकच तेजस्वी दिसत होती. मी हळूच त्यांच्या केसांवरून हात फिरवला तशी त्यांना जाग आली. मी मदार त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, आदित्य, आता हे गुपित सुख फक्त आपल्या दोघांमध्येच राहायला हवं. कोणालाही याची पुसटची कल्पना येतं कामा नये. मी त्यांना पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाले, काकू, ही तर फक्त माझ्या प्रेमाची ओढ आहे. तुमच्यासाठी मी कधीही करायला तयार आहे. दिवस जात होते आणि आमची जवळीक अधिकच वाढत होती. काका अजूनही बाहेरगावीच होते. एके दिवशी दुपारी मी जेवायला गेलो असताना काकू काहीशा उदास दिसत होत्या. मी त्यांच्या जवळ गेलो आणि विचारलं, काय झालं काकू, आज असा उदास का आहात? त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, अरे ते उद्या परत येणार आहे. मग आपल्याला असे एकांत क्षण मिळणे कठीण होईल. मी त्यांच्या हातांवर हात ठेवलो. त्यांच्या हातांचा तो मऊ स्पर्श मला पुन्हा एकदा बेधुंद करत होता. मी म्हणालो, काकू, काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढू. त्याचवेळी मला एक खोडकर मस्ती सुचली. मी म्हणालो, काका असताना मी तुमच्याकडे सेवा करण्याच्या बहाण्याने करून येऊ शकतो. काहीतरी कामेनिमित्त काढून त्या माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसल्या. त्यांच्या नजरेत एक अंदाजाने मला पुन्हा एकदा माझ्या मनात उत्तेजना निर्माण केली होती. त्यांनी हळूच माझ्या कानाजवळ येऊन म्हणत, तू खरंच खूप हुशार आहेस. त्यांच्या श्वासांचा तो उबदार स्पर्श माझ्या अंगावर शहारे आणून गेला. दुसऱ्या दिवशी काका परत पोहोचले. त्यांच्या येण्याने घरात पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने वातावरण तयार झाले. पण आमच्या नजरा मात्र एकमेकांना चोरून हात शोधत किंवा नजरानजर करण्यात मग्न होत. काका जेव्हा हॉलमध्ये टी व्ही पाहत असायचे तेव्हा काकू स्वयंपाकघरातून मला कुणाहूनही बोलायच्या. तो थरकाप आणि ती भीती असूनही त्यातील मदोष करणारी मजा काही वेगळीच होती. एके दिवशी काका दुपारी झोपले होते
काकूंनी मला मागच्या दरवाजाने बोलवले. मी तिथे गेलो तेव्हा त्या घामटलेल्या अवस्थेत होत्या. त्यांच्या शरीरातून निघणारी ती उष्णता आणि त्यांच्या डोळ्यातील ती तृष्णा पाहून मी भानारूप. त्यांनी मला घट्ट आलिंगन दिले. त्यांच्या त्या भरदार शरीराचा स्पर्श होताच माझ्या शरीरातील अवेश उडू. आम्ही दोघेही बेभान झालो होतो. त्यांच्या लयबद्ध श्वासांची गती वाढत होती. काकूंनी माझ्या गळ्यात हात टाकून मला अधिक जवळ केलं. त्यांच्या लाल ओठांवरचे ते हसू आणि ती मादकता पाहून मी स्वतःला त्यांच्या स्वाधीन केलं होतं. पण अचानक शेवटच्या बाहेरच्या गेटने आवाज आला आणि आम्ही दोघेही डचकलो. आमचे हृदयाचे ठोके वाढले होते. भानारूपून आम्ही ज्या मर्यादा ओलांडायला निघाली होतो तिथे क्षणभर थांबलो. काकूंनी स्वतःला सावरून घेतले आणि मला डोळ्यांनीच परत जायला सांगितलं. मी माझ्या रूममध्ये परत, पण मनात मात्र तीच धुंदी आणि काकूंच्या स्पर्शाचा तो ओलावा तसाच होता. हे नातं आता कोणाच्या संकटात सापडलेलं होतं की हे गुपित असंच वाढलेलं होतं. बाहेरच्या गेटचा तो आवाज ऐकून आमची ती तळजळ वाटली. ती शांत व्हायला बराच वेळ लागला. काका झोपेतून जागेत आले होते, पण नशिबाने त्यांना काहीच कळलं नव्हतं. मात्र त्या घटनेनंतर संगीता काकूंच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि माझ्याबद्दलची ओढ अधिकच तीव्र झाली होती. स्पर्शात आणि उबदार मिठीत मी स्वतःचे अस्तित्व हरवून बसलो होतो. तो अनुभव एखाद्या स्वप्नवत प्रवासासारखा होता, जिथे आम्ही दोघं आणि आमचा तो बेबंद करणारा एकांत होता. सकाळी जेव्हा सूर्यकिरण खिडकीतून आले तेव्हा काकूंनी माझ्या कपाळावर एक हळूवार स्पर्श केला. त्या म्हणाल, आदित्य, हे जगासाठी एक गुपित नातं असलं तरी माझ्या मनातील कोपऱ्यासाठी तू नेहमीच एक विशेष फील करून दे म्हणून राहशी. मीही जाणीव ठेवून तिथेच निघालो. आज माझ्याकडे नोकरी असली तरी संगीता काकूंच्या त्या प्रेमाचा अनोखा प्रवास मला एक वेगळा आत्मविश्वास देऊन गेला होता. आमचे हे भावनिक बंध आणि ते गुपित सुख काकू आयुष्याला कथेचा एका सर्वात सुंदर धडा बनवून टाकले. काका परत आले. आयुष्य पुन्हा नेहमीसारखे सुरू झाले. पण आजही जेव्हा कधी कधी आमची नजर होते तेव्हा त्या एका रात्रीतून ती आणि तो मखमली स्पर्श आमच्या दोघांच्याही डोळ्यात निष्फिलपणे बोलत असते.